मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण आलेलो आहोत नाशिकला. ऐकूस इकडे आपण चाललोय आता. आपण आलेलो आहोत इथे ऑलरेडी त्र्यंबकेश्वरला आणि आम्ही चाललोय नील पर्वतला. नीलगिरी नाही आहे, नील पर्वत आहे. सो आता आमचे इथे फ्रेंड आहे, त्याने आम्हाला स्पॉट्स सांगितलेत. सो आम्ही 2 दिवसात ते स्पॉट्स कवर करायचं बघणार आहोत. जेवढं होईल तेवढं आम्ही कवर करू. बाकीचं तर जर राही झालं तर आम्ही नाही करणार. पण आता सध्या आम्ही तिकडे चाललो आहे. तिकडे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. डॅमेज बाई बी इधर बहुत आहे. आणि कोणतं मंदिर हे बघा, फुल डोंगर. आता इथं थोडंसं असं वरती जायचं आहे. इकडेसाठी 2 रस्ते. हा एक पायऱ्याने जाऊ शकतो आपण, दुसरा हा असा आहे खडबडीत ट्रेक. सो लेट्स गो. आम्ही पोचलोय वरती आणि फुल हवा आहे, फुलच हवा आहे. वरती येईपर्यंत दाप लागलेली आहे, बट आपण दर्शन करून जाणार. मंदिरातून दर्शन झालं. आता आम्ही चाललोय. सगळे छोटे छोटे मंदिर आहेत ना इथे. ह्या साईडला पण मंदिर आहेत, ह्या साईडला पण आहे, इथे पण छोटे छोटे आहेत. भयंकर हवा आहे. इकडे पण मंदिर आहे. खूपच जास्त अरे यार इथे म्हणजे 200च आय गेस. तुम्हाला माझा आवाज नसेल येत. याच्या पुढचं मी सगळं व्हॉइस ओव्हर करणार आहे. सनसेट बघायचं आहे. खतरनाक ब्रो, एक नंबर दिसतोय. इथे मी जरा फिरतीये.
इतकं. इकडून पूर्ण नाशिक दिसतंय, सॉरी त्र्यंबकेश्वर दिसतंय. खाली हरिपाठ चालू आहे. ठीक आहे, आय गेस तुम्हाला आवाज नाही येणार माझा, बट हरिपाठ चालू आहे. आणि आता रात्रीचे वाजले 7. सो आता मी चालले. आता भेटू डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. वेलकम टू सेकंड एपिसोड. आता आज आम्ही चाललो आहे ब्लॉग शूट करायला, बिकॉज काल आम्हाला जरा जास्तच आजारी पडलो होतो आम्ही. सो दॅट्स वाय. आई ग निघल्या हे एवढं ऊन दिसतंय. आणि हे इकडे ना हे काम चालू आहे, हे बघा ह्या साईडला. मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवते. बिकॉज कुंभमेळ्यासाठी ते सगळं काम चालू आहे. ऑगस्टपासूनच तयारी चालू असते ना, त्यामुळे. तर आम्ही इथं आलोय पहिले. आता घरातून निघालो आणि मंदिरातलं दर्शन घेतलं. आता परत चाललो. हाय करा, हे त्याचं घर आहे. चला मध्ये जाऊया आपण. आता जरा बसतो थोडा आणि मग त्याच्यानंतर परत त्र्यंबकेश्वर मंदिरात जायचं. झालंय काय आपलं तिकडचं, आता तिकडचं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. जास्तच ऊन आहे इथे, मग ठीक आहे बघू. आता आम्ही थोडं थोडं करत आता त्र्यंबकेश्वर फिरलो, त्याच्यानंतर थोडं पुढे जाणार आणि असं करत 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 पेरूची वाडी, सुलावाईन, अजून 2-4 ठिकाण ते करू. आणि मग त्याच्यानंतर नाशिकला जायचा असा विचार चालू होता, बट आता थोडासा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळं मग आम्ही ते कॅन्सल केलं. सो दर्शन पण झालेलं आहे आणि शूट पण करून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय थोडंसं जेवण करायला आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे निघू. खूप लोक आहेत तिथे. A few moments later. आणि आम्ही आलेलो आहोत इथे तलाव बघण्यासाठी. थोडंसं लांब येतो, तर आता ते बघण्यासाठी आले. बिकॉज आता इथं आलोच आहोत. तर तुम्ही पण बघून घ्या. तुम्ही पण थांबा, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. असा काहीसा चालू आहे एकदम टेंटेड. एकदम मस्त आहे. सो आता हे झालं आहे. आता आम्ही जाणार पुढे नाशिक साईडला. म्हणजे पेरूची वाडी वगैरे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये, नाशिकच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सो आता मी तिकडे चाललो आहे. आता माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे, त्यामुळे मी जास्त काही क्लिप्स काढू शकणार नाही. त्यामुळे जेवढं जमतील तेवढं मी काढेल, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही फिरायचं ट्राय करू. सो आता आम्ही निघतोय. आता आपण चाललो आहोत निवृत्तीनाथांच्या समाधीच्या इथे. ते या साईडला मंदिर आहे आणि तिथून सरळ सरळ रस्ता आहे. आणि असा इकडे खाली काम चाललं आहे रस्त्याचं. इकडे असं जायचं आहे वरती त्या साईडला. माकडं बाबा, माकडं बिकडं येतात जवळ. जाऊ माकडं बिकड्यांचं म्हणत आहे. आपण जाऊया, समाधीचं दर्शन घेऊया. जास्त काही शूटच नाही करत आहे, कारण की लई ऊन आहे भाई. बिलकुल असं ताकदच नाही आहे. फिरतोय आम्ही, जस्ट फिरतोय. बघू शकता तुम्ही ऊन. सो लेट्स सी, गो. आपण जाऊया आणि बघूया.
इकडं आय गेस त्याच्यामध्ये स्टे करता येईल इथे. हे बघा त्यांचं सगळं सामान वगैरे आणि तिकडे बसलेत ते सगळे. झोपायला पण खूप मोठी जागा आहे, वारकऱ्यांसाठीच येते ऍक्च्युली. हरिपाठ चाललाय, आता आपण जाऊया. सो दर्शन वगैरे झालेलं आहे, सगळं फिरून झालेलं आहे. सो आता आपण चाललेलो आहोत नाशिकला, म्हणजे मेन नाशिकमध्ये आपल्याला जायचं आहे पेरूची वाडी आणि सोला वाईन्सला. Thousand years later. पावणे 9 आणि आम्ही आलोय खायला. आय गेस ॲक्च्युली बससाठी आलोय, उद्याच्या बस विचारायला. काय होतं काय नाही, तर मग आता बसचं विचारायला आलोय बिकॉज नंतर निघायचंय आम्हाला उद्या सकाळी. क्या बोलूं, स्ट्रगल इज रियल. वाह, चांद भी देखो, चांद भी देखो. थोड़ा सा फोन का मैटर हो रहा है, बीच बीच में बंद पडतंय ते, त्याच्यामुळे म्हातारा झाला आहे ॲक्च्युली. नाही म्हातारा नाही आहे, जरा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये ब्लॉग्स नाही काढत आहे. सकाळी काढला डायरेक्ट, आज आता रात्री काढते. सो आता आम्ही चाललो.